सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। शेगावात आयुष क्रांतीचा जल्लोष। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भव्य आरोग्य प्रदर्शनीची केली पाहणी। 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचा उत्साहात शुभारंभ। आयुषच्या आधुनिक पारंपरिक संगमाची राष्ट्रपतींकडून प्रशंसा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आज श्री क्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चा अत्यंत उत्साहात शुभारंभ झाला। या ऐतिहासिक सोहळ्यात राष्ट्रपतींनी मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सना भेट देऊन सविस्तर पाहणी केली। पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या प्रदर्शनाने त्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले। पाहणीदरम्यान त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे उपस्थित होते। राष्ट्रपतींनी प्रदर्शनीतील विविध पॅथींच्या स्टॉल्सना भेट देत औषधी वनस्पती, उपचार पद्धती आणि रुग्ण तपासणी केंद्रांची माहिती घेतली। विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचे त्यांनी कौतुक केले। दरम्यान हा 4 दिवसीय आरोग्य मेळावा 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार असून नागरिकांना मोफत रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे। राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त शेगावमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। या प्रदर्शनीच्या माध्यमातून भारतीय आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, आयुष क्षेत्रातील प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला असून मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी पवन ठाकरे।